बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. दादा तिकडून आवाज बंद करा. ज्ञानेश्वर दादा, हा जमला आता. आवाज बंद करा म्हणजे मग डिस्टर्ब होत नाही. जय हरी जय हरी जय हरी. हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सत्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपला आजचा पाठ आहे कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. आता कल्पित वस्तू म्हणजे दोरीवर बसलेला सर्प हा कल्पित आहे आणि त्या सर्पाचं अधिष्ठान दोरी आहे असं आपल्याला वरवरच्या रूपानं म्हणावं लागतं. पण जड जडाला अधिष्ठान होत नाही हा एक सिद्धांत ध्यानात घ्या. जड वस्तू दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करीत नाही. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. कल्पित म्हणजे भासमान, म्हणजे नसलेलीच वस्तू दिसायला लागते. आहे दोरी पण दिसतोय सर्प, त्याला कल्पित असं म्हणतात. कल्पित शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. दोरी आहे पण दोरीचं ज्ञान न झाल्यामुळं कल्पित सर्प भासायला लागला. सर्प नसताना सुद्धा दिसतोय त्याला कल्पित म्हणतात. आणि दोरी अधिष्ठान म्हटलेलं आहे, कारण दोरीचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला सर्प भासायला लागलेला आहे आणि त्याच्याविषयी शंका आणि समाधान चाललेलं आहे. तर महाराज, सर्प व त्यांचे ज्ञान हे दोन्हीही मिथ्या कसे आहेत ते मला कळले. शिष्य म्हणतोय की सर्प आणि त्याचं ज्ञान हे दोन्ही बी मिथ्या कसे आहेत ते मला कळले, पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपै चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपै साक्षी चैतन्य आहे. रज्जू अधिष्ठान नाही असे आपण सांगितले. प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान आहे असे आपण म्हणतात, ते मला समजून सांगा. आता तुम्हाला पाठीमागे असं सांगितलेलं आहे की सर्प कल्पित आहे, अधिष्ठान दोरी आहे. मग आता रज्जुपै चैतन्य आणि अंतःकरणोपै चैतन्य, सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे मिथ्य आहेत असं कळलं म्हणतो. पण तुम्ही कधी कधी म्हणतात की दोरी अधिष्ठान आहे आणि कधी म्हणतात की तुम्ही चैतन्य अधिष्ठान आहे. मग नेमकं दोरी अधिष्ठान आहे का चैतन्य अधिष्ठान आहे? आणि प्रतीती तर म्हणले रज्जूची आल्याचा भास होतोय आपल्याला. तर अशी जी शंका त्यांनी विचारली त्या शंकेचं उत्तर श्री गुरु सांगताहेत, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान मिथ्या रज्जू होणार नाही. एखादी जड वस्तू आहे, ती जड वस्तू आपल्याला दुसरी वस्तू दाखवू शकत नाही. जड वस्तू दुसरी वस्तूला प्रकाशित करत नाही. मग दोरीवरला सर्प आपल्याला भासतो, तर दोरीवर भासतोय असा आपला भ्रम होतोय. पण दोरीच्या ठिकाणी, दोरीच्या जवळ जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळंच तिथं आपल्याला आपली जी वृत्ती जाते दोरीपर्यंत, आपल्या वृत्तीला म्हणजे आवरण, जे अज्ञानाचं जे आवरण आहे ते आवरण काढण्यासाठी जेवढा प्रकाश पाहिजे होता तेवढा प्रकाश तिथं मिळाला नाही. म्हणून आपल्याला भ्रम होतोय की तिथं दोरी म्हणजे दोरीचं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष रूपानं आपल्याला सर्प भासतोय. पण दोरीचं ज्या वेळेस विशेष रूपानं ज्ञान होईल त्यावेळेस असणारा तिथला कल्पित सर्प निघून जातो आणि दोरी अधिष्ठान आहे असं वाटतं. पण दोरीच्या ठिकाणी
चैतन्यच आहे, त्या दोरीच्या जवळ चैतन्य आहे, चैतन्याचंच ज्ञान होतं. कारण जे बी पदार्थ दृश्य पदार्थ असतात त्या दृश्य पदार्थाच्या पाठीमागून चैतन्याचं असतं. कारण त्या चैतन्याचं ज्ञान आपल्याला होतं. आपल्याकडे इकडेही चैतन्याचं असतं आणि तिकडं पण त्या वस्तूकडे सुद्धा चैतन्याचं असतं आणि त्या चैतन्यावरच आपल्याला ज्ञान होण्यासाठी देवानं हे शरीर दिलेलं आहे, इंद्रिय दिलेले आहेत. आपला व्यवहार कसा करता येईल आपल्याला त्यासाठी स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. म्हणून तर आपण त्या परमात्म्याचं चिंतन करून आपल्याला आपण कोण आहोत हे ओळखून घेण्यासाठी हा सगळा एवढी खटपट आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की इथं देव नाही, काय नाही, दुसरं काही सांगायचं सोडून दोरीन, सरपण, स्थानून, पुरुषन, शिंपीन, चांदीन हे काय लावलं बाबा असं वाटतं. तर त्यांनी आपल्याला दृष्टांत देऊन समजून सांगतात की बाबा आपल्याला बाहेरलं हे जगताचा भास कसा होतोय. मग जगताचा जर आपण भास आहे म्हणलो तर आपल्याला ते पटत नाही. जगत भासमान आहे असं म्हणलं तरी पटत नाही. जग मिथ्या असं म्हणलं तरी आपल्याला पटत नाही. त्यासाठी त्यांनी अगोदर आपल्याला दृष्टांत सांगितले. दृष्टांतामध्ये रज्जू सर्प, सुक्ती रजत, स्थाणुपुरुष हे असे 2-3 दृष्टांत घेऊन आपल्याला ते समजून सांगतायत. म्हणून श्री गुरुने त्यांना समजून सांगितलं की जिथं दोरी आहे त्या दोरी जडला अधिष्ठान होत नाही. म्हणजे एक जड वस्तू दुसरी वस्तूला धाकवू शकत नाही. तुम्ही दृश्य वस्तू या एवढ्या जेवढ्या पाहतात तेवढ्या पहा तुम्ही. एखादं झाड दुसऱ्या वस्तूला धाकवू शकत नाही. एखादं घर दुसऱ्या घराला दाखवू शकत नाही. म्हणजे कुठलीही जड वस्तू दुसऱ्या वस्तूला दाखवू शकत नाही. म्हणून त्या वस्तूच्या ठिकाणी वस्तूच्या जवळचं जे चैतन्य आहे, वस्तूच्या जवळ जे चेतन आहे ते चेतन, त्या चेतनाचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा चेतन आहे. मग अंतःकरणोपहित चेतन आणि तिकडं वस्तूपहित चेतन. मग त्या वस्तूच्या जवळचं जर ज्ञान व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर चेतनाचं ज्ञान होतं आणि मग त्या चेतनाच्या ज्ञानावरच आपल्याला तिथं जे वस्तू आहे त्या वस्तूचं ज्ञान झालं की मग त्या चेतनाचं म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान आणि चेतनाचं ज्ञान बरोबरच होतंय आपल्याला ते. आणि मग वस्तूचं ज्ञान झालं म्हणून त्याला असं म्हणतात की रज्जूपै चैतन्य किंवा रज्जू अधिष्ठान आहे. रज्जू अधिष्ठान आहे म्हणण्यामध्ये चैतन्य अधिष्ठान येतं हे ध्यानात घ्या. तर असं हे गुरुनी सांगितलं चैतन्य एकच आहे पण रज्जू आणि अंतःकरण या 2 उपाधीमुळे भिन्नता खिळलेली आहे. दोरीकडलं चेतन आपल्या आणि अंतःकरणामधलं चेतन दोन्ही चेतन एकच आहेत. चेतनामध्ये खंड पडलेला नाही. मग तुम्ही म्हणता 2 नावं कशामुळे पडले. बाप आणि लेक एकच असतो. बाप आणि लेक एकच असतो ध्यानात घ्या. कारण बापाचे जे गुणधर्म आहेत आई वडिलाचे गुणधर्मच लेकरामध्ये असतात. मग असणारा बाप आहे तेच लेक आहे पण बापाचं नाव वेगळं आणि लेकाचं नाव वेगळं. मग हे असं का. तर हे व्यवहारासाठी नाव वेगवेगळे ठेवलेले असतात. म्हणून दोरीकडलं चैतन्य म्हणून त्याला दोरीपहित चैतन्य आणि इकडं अंतःकरणोपहित चैतन्य. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य आणि दोरीपहित चैतन्य रज्जूपहित चैतन्य म्हणजे बाहेरलं चैतन्य वस्तूकडचं चैतन्य. पण हे दोन्ही चैतन्य एकच असून त्यांना भिन्न भिन्न नावे दिलेली आहेत. तर ही नावं भिन्न भिन्न का आली तर ती व्यवहारामुळे आली ध्यानात ठेवा. तसं वडिलाचं काम मुलगा करू शकत नाही, मुलाचं काम वडील करीत नाही. हे दोघं भिन्न भिन्न असतात. तसं चैतन्याला
भिन्न भिन्न नावे दिलेली आहेत व्यवहारासाठी, नाहीतर चैतन्य एकच आहे. तसे रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प आणि तिचे ज्ञान नाहीसे होते. ध्यानात घ्या. म्हणून म्हणले. पुढे आणखीन शंका केलेली आहे. कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका आणि समाधान. कल्पिताची निवृत्ती कशी होते त्याविषयी शंका आणि समाधान. शिष्य म्हणतो, महाराज आताच आपण सांगितले की अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते आणि कल्पित सर्पास रज्जूपहित चैतन्य, रज्जूपहित चैतन्य आणि त्याच्या ज्ञानास अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने आपण प्रतिपादन केले. असे असता रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे कसे म्हणता येईल? आपल्या ह्या सांगण्यावरून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती या सिद्धांतास बाध येईल. तर तो शिष्य कसा आहे, फिरून फिरून आम्हाला हे ज्ञान चांगलं व्यवस्थित व्हावं याच्यासाठी बार बार प्रश्न विचारतोय. शिष्याचा प्रश्न कळाला का? तर ते म्हणतोय की महाराज आता आपण सांगितलं की अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते आणि कल्पित सर्पास रज्जूपहित चैतन्य आणि त्याच्या ज्ञानास अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने सांगितले. दोन्हीकडे बी तुम्ही चैतन्यच अधिष्ठान आहे असं सांगता. असे असता रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने, आता पुन्हा आणखी म्हणतात की रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने, म्हणजे अगोदर चैतन्य म्हणता पुन्हा रज्जू म्हणता, हे कसं असं म्हणतोय तो. सर्प म्हणजे विशेष, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने मिथ्या सर्प त्याचे ज्ञान निवृत्त होते असे कसे म्हणता येईल? आपल्या या सांगण्यावरून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाध येतो. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाध येईल. श्री गुरु म्हणतात बाध येणार नाही, कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य होतेच. आताच मी तुम्हाला सांगितलंय, ज्या वेळेस तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं, ज्या वेळेस रज्जूचं ज्ञान होतंय त्यावेळेस रज्जूपहित चैतन्याचंही ज्ञान आम्हाला होतं. रज्जूपहित चैतन्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला त्याच्याजवळ जी वस्तू आहे त्या वस्तूचं ज्ञान, तिथं असलेलं चेतन आणि त्या चेतनामुळं, म्हणजे आपल्याला अगोदर तिथं चेतन आहे, कारण इकडे चेतन आणि तिकडे चेतन, तेच चेतन आहे. चेतनामध्ये काय बदल नाही, फक्त त्याला नाव रज्जूपहित चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य. म्हणजे इकडं पण साक्षीच आहे आणि तिकडं पण साक्षीच आहे, परंतु तिकडच्याला साक्षी म्हणता येत नाही, इकडच्याला साक्षी म्हटलं जातं. परंतु हे चैतन्याला खंड पडलेला नाही किंवा तिथं भेद नाही. तर ज्याप्रमाणे अलंकाराच्या ज्ञानकाली अलंकाराचे अधिष्ठान सोन्याचेही ज्ञान होतेच. आता बघा, आपल्याला जे अलंकार असते, अलंकार तुम्हाला माहिती आहे सोन्याचे. आता अलंकाराचं ज्ञान झालं म्हणलं तर काय होतंय? अलंकाराचं ज्ञान होणे म्हणजे सोन्याचंही ज्ञान होणे. तसं दोरीचं ज्ञान होणे म्हणजे दोरीपहित चैतन्याचंही ज्ञान होणं. हे मुद्दा ध्यानात घ्या. अलंकाराचं ज्ञान झालं म्हणलं तर सोन्याचं बी ज्ञान होतं की नाही? तसं दोरीचं ज्ञान झालं म्हणलं तर दोरीपहित चैतन्याचंही ज्ञान होतं. हे पॉइंट विसरू नका, कारण तिकडं जी दृश्य वस्तू असेल, जरी आपल्याला दोरीचा दृष्टांत दिला असला तरी आपण सर्व पदार्थ या जगामधले, आपला देह घ्या, सर्व पदार्थ घ्या, जे दृश्य पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थामध्ये चेतन आहे आणि त्या चेतनाचा म्हणजेच आत्मा आहे. तर त्या आत्म्याचंच ज्ञान होतंय. वस्तूचं ज्ञान होणे म्हणजेच आत्मस्वरूपाचं ज्ञान होणे. मग तुम्ही म्हणतात वस्तूचं ज्ञान तर आम्हाला अगोदरच आहे. मग हे आत्मस्वरूपाचं ज्ञान तुम्हाला अगोदरच आहे, फक्त कळवून घ्यायचं. अलंकार जर कोणी पाहिले तर अलंकार पाहिल्यावर सोनं म्हणून कळत नाही असं नाही, कारण सोन्याचेच अलंकार आपण बनवतो. मग अलंकाराचं ज्ञान होणे म्हणजे सोन्याचं ज्ञान होणे. तसं जगताविषयी ज्ञान होणे, दृश्य पदार्थाविषयी ज्ञान होणे म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे.
पण आपल्याला माहित नाही की हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे म्हणून. तर ध्यानात घ्यायचं की तिकडच्या ज्या वस्तू आहेत चेतन म्हणजे वस्तू जड आहेत, पण जड वस्तूचं ज्ञान होणे म्हणजे तिथं चेतन आहे आणि ते चेतनाचं ज्ञान होतं. तर म्हणले बाहेरल्या पदार्थांचं कुठल्याही याचं ज्ञान होण्यासाठी दोन प्रकारचे आवरण असतात, दोन प्रकारचे. एक अज्ञानाचं असतं आणि एक अंधाराचं असतं. बाह्य वस्तूचं घटापटाधिकाचं ज्ञान व्हायचं असेल तर दोन आवरण असतात, एक अंधाराचं असतं आणि एक अज्ञानाचं असतं. मग अंधाराचं आवरण दिवा लावून किंवा सूर्याच्या प्रकाशाने अंधाराचं आवरण निघून जातं. येतंय का ध्यानात? आणि दुसरं आवरण आहे ते आपल्या अंतःकरणाची वरती त्या पदार्थापर्यंत जाते आणि अज्ञानाचं आवरण दूर करते आणि मग त्या अंतःकरणाच्या वरतीनं अज्ञानाचं आवरण दूर केल्यावर त्या जीवाला ज्ञान होते. जीव म्हणजे आभास. म्हणजे ज्ञान कोणाला होतंय ते ध्यानात घ्या. आपण म्हणतो वरतीला होतं का अंतःकरणाला होतं का मनाला होतं का बुद्धीला होतं का नेमकं कोणाला ज्ञान होतं. तर ज्ञान हे कसं होतंय ते घटपटादी वस्तूंचं ज्ञान कसं होतंय हे ध्यानात घ्या. एकतर आपल्याला रात्र असेल तर दिवा लावावा लागेल, दिवस असेल तर सूर्याचा प्रकाश आहे म्हणजे अंधाराचं आवरण दूर होतं. अंधाराचं आवरण दूर झाल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणाची वरती आभासासहित त्या वस्तूपर्यंत जाते. आभासासहित त्या वस्तूपर्यंत गेल्याच्या नंतर वरती काय करते तर वरतीचं एवढंच काम आहे की अज्ञानाचं आवरण दूर करणे. आणि अज्ञानाचं आवरण दूर झाल्याच्या नंतर मग त्या वस्तूचं ज्ञान त्या आभासाला होते. आणि आभास कसा बनतो ते मला माहितीये की आत्मा असावा लागतो. आत्मा असल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये त्याचा प्रकाश म्हणजे आत्मा, अंतःकरण आणि त्याचा प्रकाश आणि याला म्हणतात आभास. आणि त्या आभासाला ज्ञान होते. म्हणजे आत्मस्वरूपाला ज्ञान करून घ्यायची जरुरी नाही, ते ज्ञानस्वरूपच आहे. मग हे ज्ञान वरतीच्या द्वारे जीवालाच कळतं सगळं. म्हणून तूल ज्ञान आणि मूल ज्ञान. तुल ज्ञान म्हणजे सर्व व्यावहारिक ज्ञान आणि मूल ज्ञान म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान. मग आता तुल अज्ञान आणि मूल अज्ञान. मग तुल अज्ञान आपण सर्वांनी काढण्याचा प्रयत्न करतो, पण मूल अज्ञान आहे त्या ब्रह्मस्वरूपाविषयीचं अज्ञान, आत्मस्वरूपाविषयीचं जे अज्ञान आहे त्या आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान आहे ते आपण काढून टाकायचं आहे. म्हणजे मी कोण आणि आत्मा कोण हे आपल्या ध्यानात घ्यायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला अज्ञानाचं आवरण जड पदार्थावर नसून जड पदार्थ अधिष्ठान चैतन्यावरच असते. अज्ञानाचे आवरण जड पदार्थावर नसून जड पदार्थ अधिष्ठान चैतन्यावरच असते. कारण चैतन्यावरच अज्ञान राहते. चैतन्यावर आता तुम्ही म्हणता चैतन्य स्वयंप्रकाश असताना अज्ञान कसं राहतं, तर तिथं सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य. सामान्य चैतन्यावर अज्ञान राहतं आणि विशेष चैतन्यापाशी अज्ञान राहत नाही. म्हणून आपल्याला नामचिंतन दिलं जातं आणि आपली वृत्ती अहम ब्रह्मास्मी केली जाते. अहम ब्रह्मास्मी वृत्ती म्हणजे विशेष ज्ञान आहे आणि त्या विशेष ज्ञानानं आपलं अज्ञान घालवायचं आणि आत्मस्वरूप आपण आहोत असं कळून घ्यायचं. तर हे ध्यानात घ्या. त्याप्रमाणे पुढं शिष्य म्हणतो, मग ती वृत्ती ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात सुद्धा म्हटलेले आहे.
तरी सुद्धा शिष्यानं प्रश्न विचारला आहे, महाराज रज्जू ज्ञानकाली रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. रज्जू ज्ञानकाली रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते म्हणून कल्पित सर्पाची निवृत्ती झाली हे म्हणणे योग्य आहे. पण सर्प ज्ञानाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे, ते तर रज्जूहून भिन्न आहे, म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प ज्ञानाची निवृत्ती होती हे म्हणणे संभवत नाही. रज्जू ज्ञानकाली साक्षी चैतन्य अज्ञात असल्यामुळे सर्पज्ञानाची निवृत्ती होणार नाही. त्याकरिता साक्षी चैतन्याच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. रज्जू ज्ञानकाली ते तर अज्ञात आहे म्हणून अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही या म्हणण्याला बाध येतो. श्री गुरु म्हणतात याचे उत्तर असे आहे की जेवढे ज्ञान म्हणून आहे तेवढे विषयावर अवलंबून आहे. विषय नाहीसा झाला की ज्ञान आपोआपच नाहीसे होते. तर आपल्याला हीच शंका त्यांनी बार बार समजून घेतात आणि बार बार प्रश्न करतायत. तर आपल्याला जर अनिर्वचनीय ख्याती जर चांगली कळाली, गट पटाधिकाचं ज्ञान कसं होतंय ते जर आपल्याला कळालं, तर आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला जड जाणार नाही. म्हणून श्रीगुरूंनी सांगितलं दुसरे उत्तर असे आहे, कार्याची कारणासह जे निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती आणि कार्याची कारणामध्ये निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. आता आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती तर कार्याची कारणासह जी निवृत्ती ती आत्यंतिक नव्हता. कारणच जर नाहीसं केलं, आता कारणामध्ये आपल्याला माहिती आहे उपादान कारण आणि निमित्त कारण. मातीत जर नाही शिकली तर गाडगं कुठून बनल, तसं तुमचे आमचे कर्म जर आपण नाहीसे केले तर कर्माचं फल कुठून मिळेल आपल्याला. म्हणून आपण चेतनरूप कसे आहोत हे ध्यानात घ्यायचं. तर सर्व कल्पित पदार्थाचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित अज्ञान म्हणजे माया आहे. त्या अज्ञानासह म्हणजे मायेसह कार्याची जी निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मज्ञानानेच होते व कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कार्याची कारणामध्ये लयरूप निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते. जसा जीवाच्या सुख दुःख भोग देणाऱ्या कर्माचा अभाव असतो तेव्हा झोप येते व जोपर्यंत भोग देणारे कर्म समोर असते तोपर्यंत झोप येत नाही. भोग देणारे कर्म झोपेमध्ये म्हणजे वेष्टी अज्ञानामध्ये लय पावते तेव्हा झोप येते व वेष्टी दृष्टीने झाले. आता समष्टी दृष्टीने पाहिले तर सर्व जीवांच्या कर्माचा लय प्रलयकाली ब्रह्माश्रित अज्ञानामध्ये म्हणजे मायेमध्ये होतो. तात्पर्य अधिष्ठान ज्ञाना वाचूनही कार्याची कारणामध्ये लयरूप निवृत्ती होते. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने झाल्यामुळे सर्प ज्ञानाचा लय होतो. लय झाला असे समजावे. तात्पर्य असे की सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश झाला. सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश झाला म्हणा किंवा ने जो सर्प त्याच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय झाला म्हणा. एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय हा सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. तर हे ध्यानात घ्यायचं. हे बार बार बघावं लागतं, बार बार वाचावं लागतं, त्याचं सर्व मनन निदर्शन करावं लागतं. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही अशी एक शंका घेतली. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही असं शिष्य म्हणतो. महाराज सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे मानले तर सर्पाचा नाश हा ज्ञानाच्या नाशाहून एक क्षण तरी अगोदर मानला पाहिजे. म्हणजे इथं बारीक विचार केला तर, आता इथं बारीक विचारच करायचा आम्हाला कळत नाही म्हणल्यावर कसं करावा. श्रीपाद बाबांचं सूत्र आहे बारीक विचार केला तर. म्हणून रोहिदास बाबांनी हे सर्वन मनन निध्यासन करून बारीक विचार करा असं सांगितलं. जर सर्पाचा नाश किंवा लय हा ज्ञाननाशाच्या एक क्षणपूर्वी मानला तर पूर्वी आपण अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी मिथ्या पदार्थ त्याचे ज्ञान युगपत उत्पन्न होतात दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे असं सांगितलं होतं. त्याला बाद येईल म्हणतात. असं शिष्यानं शंका केलेली आहे. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही या नियमालाही बाद येईल आणि त्याच्यामुळे त्याचं मला तुम्ही समाधान सांगा. अधिष्ठान ज्ञानानेच सर्पज्ञानाचा नाश. श्री गुरु म्हणतात अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत बरोबर आहे. कसा ते पहा. मूळचे चैतन्य एकच आहे. ते व्यापक असल्यामुळे त्यांच्यात भेद केव्हाही नाही.
विषय समजून देण्याकरता रज्जुपै चैतन्य, अंतःकरणोपै चैतन्य, घटोपै चैतन्य अशी उपाधी भेदामुळे भेद सांगितलेले आहेत. चैतन्याला नावं का यायली वेगवेगळी? दोरीपाशी आहे, रज्जूपाशी आहे म्हणून रज्जुपै चैतन्य, घटाजवळ आहे म्हणून घटोपै चैतन्य, अंतःकरणामध्ये आहे म्हणून अंतःकरणोपै चैतन्य. एकच चैतन्य पण त्याला वेगवेगळी नावं यायली. जसे की असणारा एकच पुरुष असतो पण त्याला कुणी दादा, कुणी आप्पा, कुणी काका, कुणी मामा असे बऱ्याच प्रकारचे नाव एकाच पुरुषाला असतात. जरी नाव वेगवेगळी असली तरी पुरुष मात्र एकच असतो. तसं चेतनाला जरी वेगवेगळे नाव दिले गेले असली तरी चेतन एकच आहे. चेतनामध्ये काही फरक नाही आणि तेच आपलं स्वरूप आहे हे नामचिंतनानं कळतं. आणि नामचिंतन केल्यावर काय होतं तर अंतःकरण शुद्धी होऊन मग नंतर हे श्रवण मनन निध्यासन करून शंका घालून मग असणार आपण ते स्वरूप आहे हे कळण्यासाठी जेवढी खटपट आहे. मग आपल्याला श्री गुरुने महावाक्याचा बोध दिला, नामचिंतन दिलं, चिंतन करा म्हणून सांगितलं तरी आपल्या शंका जात नाहीत. म्हणून शंका घालवण्यासाठी हे पंचीकरण, विचारसागर किंवा उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम गाथेमध्ये, एकनाथी भागवतामध्ये प्रवेश व्हावा म्हणून तर हे ग्रंथ आहेत. प्रक्रिया ग्रंथ समजले तर आपल्याला त्या ग्रंथामध्ये आपला प्रवेश होतो. कोणत्या ग्रंथामध्ये? ब्रह्मसूत्रामध्ये, उपनिषदामध्ये, भगवद्गीतेमध्ये, साधू संतांनी जे सिद्धांती ग्रंथ करून ठेवलेले आहेत त्यामध्ये प्रवेश होतो या ग्रंथामुळे. त्या सर्व ग्रंथामध्ये हीच भाषा वापरलेली आहे. म्हणून बरेचसे महात्म्य म्हणलेलं मी ऐकतोय की पंचीकरणाची गरज नाही, विचारसागराची गरज नाही, वरती प्रभाकराची गरज नाही. जे आपल्या गुरुनं नाम दिलं ते नामचिंतन करावा. आता नामचिंतन करू नये असं आमचं म्हणणं आहे का? आम्ही तेच काम करतो की नामचिंतनच करा असं सांगतो. पण नामचिंतन केल्याच्या नंतर जर तुम्हाला ग्रंथामध्ये प्रवेश व्हायचा असेल, ज्ञानेश्वरी कळायची असेल, भागवत कळायचं असेल, गीता कळायची असेल तर आम्हाला हे प्रक्रिया ग्रंथ झालेलेच असले पाहिजेत. आणि प्रक्रिया ग्रंथ ज्यांचे झालेले नाहीत त्यांचा प्रवेश सिद्धांती ग्रंथामध्ये होत नाही. म्हणून असणारे हे आपल्याला ग्रंथाचं श्रवण मनन निध्यासन करणं आवश्यक आहे. म्हणून अंतःकरणोपै चैतन्य, घटोपै चैतन्य अशा उपाधी भेदामुळे भेद सांगितलेले आहेत. मूळ चैतन्यामध्ये भेद नाही. अंतःकरणाची वृत्ती रज्जूपर्यंत गेली आहे. रज्जू व अंतःकरणाची वृत्ती या दोन उपाधी एक झाल्याबरोबर त्यातील अधिष्ठान चैतन्य ते मूळचे एकच आहे. म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी अंतःकरण वृत्ती पै साक्षी चैतन्याचे ज्ञान असतेच, कारण ती दोन्ही चैतन्य एक आहेतच. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने जशी सर्पाची निवृत्ती होते तशी सर्प ज्ञानाचीही निवृत्ती होते. ज्यावेळी वृत्ती विषयापर्यंत जाते त्यावेळी तो विषय, वृत्ती आणि वृत्तीतील चिदाभास या सर्वांचे प्रकाशन करणारे जे चैतन्य त्याला साक्षी असे म्हणतात. तो प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप आहे. याचे विवेचन विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथामध्ये कुटस्थदीप प्रकरणात केलेले आहे. अंतःकरणामध्ये आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्याला आभास असे म्हणतात. तर आभास आता नेमका आपल्याला आभासच कळाला का? तर आभास ध्यानात घ्या. आभास कसा असतोय ती अंतःकरणामध्ये आत्म्याचा जो प्रकाश आहे किंवा प्रकाशमान झालेला आहे तेच आभास आहे. ज्या आत्म्याचा प्रकाश अंतःकरणामध्ये पडला तोच आभास आहे आणि त्या आभासाला सगळं ज्ञान होतंय. वरती अज्ञानाचं आवरण दूर करते आणि प्रकाश अंधाराचं आवरण दूर करतो आणि त्या आभासाला मग ज्ञान होतं. एकट्या आभासाला ज्ञान होत नाही, एकट्या वृत्तीला ज्ञान होत नाही, एकट्या अंतःकरणाची वृत्ती म्हणजे एक वस्तू कोणची जरी असली तरी एकटीला ज्ञान होत नाही. म्हणजे कोणती? आभास, आत्मा आणि वृत्ती. तर हे तिन्हीपैकी एखादं जर असेल तर त्याला ते ज्ञान होत नाही. म्हणून आणि स्वरूपाला जर ज्ञान म्हणायचं जावं तर सूक्ष्म ज्ञान, नाहीतरी ते स्वरूप ज्ञानमयच आहे. त्या ज्ञानाला ज्ञान काय करून घ्यायचं? आत्मस्वरूप हे ज्ञानमय आहे आणि सगळा बाकीचा भ्रम आहे. आता भ्रम असलेली वस्तू तिथं त्याच्यापाशी कशी राहील?
स्वयंप्रकाश आत्मा आहे, त्या आत्म्यापाशी भ्रमित वस्तू राहणार नाही. मग ही तुमच्या आमच्या म्हणजे जीवाच्या दृष्टीनं म्हणजे आभासाच्या दृष्टीनं हे सर्व जगत आहे. अन्यथा हे जगतच नाही असं अजातवादाच्या दृष्टीने सांगितलं. अजातवाद आपल्याला कळत नाही म्हणून विवर्तवाद सांगावा लागला. विवर्तवाद कळत नाही म्हणून अनिर्वचनीय ख्याती आता घ्यावी लागते. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीनं हे कल्पित जगत आहे असं आपल्याला भासतं. त्या भासण्याचे आपल्याला ते तर कळून घ्यायचं आहे आपल्याला की हे कल्पित जगत कसं आहे. कल्पित जगताचा भास कसा निर्माण केलाय परमात्म्यानं. तर सर्वत्र चेतनच आहे आणि त्या चेतनावर हे तितक्यापुरतं कार्य घडावं, ते असणारं धर्म आणि ब्रह्म तुम्हा आम्हाला कळावं याच्यासाठी परमात्म्यानं हे जगत निर्माण केलं आणि मिथ्या वस्तू बनवून मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती करून आता देह मिथ्या, अंतकरण मिथ्या, मन मिथ्या, बुद्धी मिथ्या, सगळं शास्त्र मिथ्या, गुरु मिथ्या, सर्व मिथ्या सांगितलेलं आहे त्यांनी. पण गुरुचं स्वरूप मिथ्या नाही, देव मिथ्या नाही, ते एकच स्वरूप आहे आणि सद्गुरूचं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप एकच असतं. सद्गुरू हे चैतन्य रूप असतात आणि चैतन्य हे चैतन्यच असतं. तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, परंतु त्यांनी हे निमित्त मात्र असणारं काय केलेलं आहे की हे ईश्वराचा खेळ आहे असं सच्चिदानंद हृदय बाबा म्हणायचे की हा ईश्वराचा खेळ आहे, ईश्वरानं निर्मिती केलेली आहे. जोपर्यंत हे कोडं सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद होत नाही. एखाद्याने कोडं सांगितलं तर आपण ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत आपल्याला ते कोडं सुटत नाही तोपर्यंत आनंद होत नाही. ज्या दिवशी हे कोडं सुटतं की हे कोणी केलं निर्माण हे जगत आणि हे कसं जगत आहे, तर मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती म्हणून हा मिथ्या देह दिला, मिथ्या शास्त्र दिलं, मिथ्या गुरुला देह दिला. पण देह हा गुरूंचा असो किंवा कोणाचा साधू संताचा असो किंवा ईश्वर कोणाचाही जरी देह असला, 84 लक्ष योनीमधला कोणाचाही देह असो किंवा मनुष्यांचा असो, कोणाचाही असला तरी ह्या सृष्टीवर त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही राहू शकत नाही. आणि इथून पाठीमागलचे कुठं गेले शरीर दृश्य, तर दृश्य असलं तर जावं लागतं, नसलेली वस्तू कुठं जाईल. दोरीवरला सर्प कुठं गेला, आता सर्प नव्हताच तर कुठं जाईन. मग भास दिसत नव्हता का, तर भास दिसत होता. मग तसं आपल्याला हे जगत रे भासतंय दिसतंय, तर त्याची वाट काय लावायची, त्याच्यासाठी तर अभ्यास आहे. आणि ह्याची जर वाट लागली तर मग काय शिल्लक राहतं, तर चेतन शिल्लक राहतं. आणि सगळं हे चेतनावर होतंय याच्यासाठी सर्व मन निध्यासन करायचं. तर म्हणून असणारं हे ध्यानात घ्या. तर साक्षी म्हणजे आत्मा, अंतकरण, चिदाभास या तिघांना मिळून जीव किंवा परमात्मा असे म्हणतात. आभासासहित अंतकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते, त्या साभास अंतकरणवर्तीच प्रमाण म्हणतात. समोर असलेले जे घटादी विषय त्यांना प्रमेय म्हणतात. जेव्हा मी घट जाणला असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये मी शब्दाचा अर्थ ज्ञाता, घट ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या तिन्हीचेही प्रकाशन होते. याला उदाहरण असे की कंदिलाचा काच असतो, त्या कंदिलातील दिव्याचा प्रकाश काचेत येऊन बाहेर पडून बाहेरच्या पदार्थाचे प्रकाशन करतो. या उदाहरणाप्रमाणे काचेतील प्रकाश हा आपण ज्ञाता असे समजू, तो प्रकाश बाहेर जातो त्याला ज्ञान असे समजू. त्या प्रकाशाने ज्या पदार्थाचे प्रकाशन होते त्याला ज्ञेय असे समजू. आम्हाला एवढे सांगायचे आहे की बाहेरच्या घटाचे प्रकाशन झाले त्यावेळी कंदिलातील दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. घटाचे प्रकाशन झाले त्यावेळी, आता बाहेरला घट आहे ते दिसतोय त्यावेळी कंदिलातील दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे का नाही मानला पाहिजे. मग तसं आपलं आत्मस्वरूप सुद्धा प्रकाशितच असतं. त्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असे म्हणतो त्यावेळी त्या तिघांचेही प्रकाशन करणारा साक्षी प्रकाशित म्हणजे ज्ञात आहे असे मानलेच पाहिजे. जर कंदिलातील ज्योत मालवली असती तर पुढील घटाधिकाच्या प्रकाशनाचा व्यवहार झालाच नसता. तसं आत्मस्वरूप नसतं तर आपल्याला ह्या बाह्य वस्तू दिसल्याच नसत्या. सर्व वस्तू ज्या आपल्याला दिसतात त्या चैतन्यामुळे दिसतात.
तर हे ध्यानात घ्या. म्हणून म्हणले तात्पर्य कोणताही ज्ञाता ज्ञान ने तसा परमात्मा परमान परमेय इत्यादी त्रिपुटीच्या व्यवहारकाली साक्षीचे ज्ञान असतेच. ह्या अदृश्य वस्तूमध्ये या जगामध्ये जे त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीमध्ये चैतन्य असतंच. चैतन्य जर बाहेर नसल किंवा आतमध्ये नसल किंवा प्रमाणामध्ये नसल तर आपल्याला वस्तू दिसणार नाही, वस्तूचा व्यवहार आपल्याला कसा करावा ते कळणार नाही. म्हणून तर तो परमात्मा म्हणले इतका दयाळू आहे की त्यांनी एवढं निर्माण केलं, आपल्याला बनवून दिलं. आपण ह्या दृश्यामध्ये गुंतून गेलो. आपण दृश्यामध्ये दृश्य निर्माण झालेल्या दृश्यामध्येच राहत असते, परंतु आपण ओळखून घेऊन आपण दृश्य नसून दृश्य जाणणारे आपण आत्मस्वरूप आहोत. दृश्य जाणणारा कोण आहे? मग तुम्ही म्हणताना आत्माच जाणतोय, तर आत्म्याला जाणायची गरज नाही. आभास जाणतोय, आभास असणारा जाणतोय की हे दृश्य आहे म्हणून. आणि मग असणारं सगळं आभासानंच ओळखून घ्यायचंय की हे सगळा व्यवहार बुद्धीचा म्हणजे अंतःकरणाचा आहे. हा सगळा दिसणारा व्यवहार अंतःकरणाचा म्हणजेच बुद्धी म्हणते की माझा आहे तो सगळा व्यवहार आणि आत्मस्वरूप वेगळं आहे, म्हणजे उपाधी वेगळी, निर्विकार आम्ही. हे जी प्रमाण साधू संतांनी सांगितलं ते कशासाठी? बुद्धीचा व्यवहार असताना आपण आपला म्हणतो, तर आपण चुकीनं आपण आपला व्यवहार म्हणतो, तर हा बुद्धीचा म्हणजे अंतःकरणच कर्तभोक्ता आहे. आणि हा सर्व संसार बुद्धीचा असल्या कारणानं आपण आत्मस्वरूपाचे आहोत आणि आत्मस्वरूप हे मुक्तच आहे, मूळचंच. त्याला कोणीही मुक्त करू शकत नाही. म्हणजे मुक्त करू शकत नाही म्हणजे ते मुक्तच आहे, तर मुक्ताला मुक्त काय करायचं? मोक्ष म्हणजे ते आत्मस्वरूपालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. मग आता आत्मस्वरूपाला कुणी कशानं कुणी काही करू शकत नाही, म्हणजे बांधू शकत नाही ना कुणी काही करू शकत नाही. म्हणून ते तुमचं हे आहे श्लोक पण, नैनम चिंदंती शास्त्राने ननम दहती पावक न चैनम क्लिनेन त्यापन शोषती मारुतस. तर हे असणारं कोणीही म्हणजे अग्नी, वारा, शस्त्र, पाणी त्या आत्मस्वरूपाला काही कोणी करू शकत नाही. आत्मस्वरूपावर सर्व बनते आणि सर्व दृश्य गायब होते. म्हणून तर ह्याला कल्पित असं म्हटलेलं आहे, भ्रम असा म्हटलेला आहे. म्हणून आपल्याला आपलं ज्ञान करून घ्यायचं आणि शांतपैकी असणार आपण साक्षी होऊन राहायचंय सर्व कर्माचं. तर ध्यानात घ्यायचं. म्हणून म्हणले त्रिपुटीच्या व्यवहारकाली साक्षीचे ज्ञान असतेच, त्याप्रमाणे रज्जूचे ज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहेच. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा आणि सर्पज्ञानाचा नाश होतो. याकरिता अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही, या नियमाला बाद येत नाही म्हणले. तर ध्यानात घ्या. तर म्हणले सर्प आणि सर्पज्ञान यांना एकच अधिष्ठान असल्याबद्दल शंका आणि समाधान. तर बार बार आपल्याला ही अनिर्वचनीय ख्याती चांगली कळावी म्हणून पुन्हा 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 त्याच्याच बद्दल प्रश्न, कारण आपल्या ध्यानात आलं पाहिजे म्हणून तर हे बार बार सांगतायत. आता ते म्हणले सर्प आणि सर्पज्ञांना एकच अधिष्ठान आहे असल्याबद्दल शंका आणि समाधान. काय शंका केलेली आहे आतापर्यंत? ब्रह्मामध्ये सर्पाचे अधिष्ठान रज्जुपै चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपै साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न भिन्न अधिष्ठाने सांगितली. तसे पाहिले तर अंतःकरण आणि रज्जू या दोन उपाधी भिन्न आहेत, पण त्यातील चैतन्य एकच आहे. म्हणून सर्पास व सर्पज्ञानास एक अधिष्ठान आहे असे आम्ही म्हणतो. काय शंका घेतली? येते का ध्यानात? तर सर्पाला आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान एकच आहे म्हणजे चैतन्यच आहे. पण शिष्य म्हणतो, महाराज सर्पाचे व सर्पज्ञानाचे एकच अधिष्ठान आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प पाहणाऱ्याच्या शरीराहून बाहेर दिसतो, तो शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि तो सर्प बुद्धीमध्ये मानून मायेच्या योगाने बाहेर दिसतो असे जर म्हटले तर आत्मख्यातीचाच तो प्रकार आहे. तेव्हा तुम्ही म्हणता आत्मख्याती मानता असे होईल, आणि आत्मख्याती चुकीची आहे असं तुम्ही ख्यातीवर्णनाच्या वेळेस सांगितलेलं आहे. मग म्हणतो तुम्ही सांगितले तेव्हा रज्जूवर भासणारा सर्प आता आहे असे म्हणता येत नाही. तसेच ज्ञान हे नेहमी आता असते.
ते दोरीवर भासते म्हणून बाहेर आहे असे म्हणता येणार नाही. मग ते ज्ञान परमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. याकरता सर्पज्ञान दोहोचे अधिष्ठान एकच आहे असे म्हणता येणार नाही. शिष्य म्हणतो की सर्प बाहेर दिसतोय आणि ज्ञान आतमध्ये होतंय. मग बाहेरलं चेतन वेगळंच आहे म्हणतो आणि आतलं चेतन वेगळं आहे म्हणतो, आणि तुम्ही तर एकच आहे म्हणून सांगतात. मग त्यासाठी तुम्हाला पाठीमाग मगवत झालंय आपलं की चेतन हे कुठंच त्याला खंड पडलेला नाही, पण दोरी जवळ चेतन आहे म्हणून त्याला दोरीपहित चैतन्य असं म्हणतात. अंतकरणामध्ये आहे म्हणून अंतकरणपहित चैतन्य म्हणतात. चैतन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नसून ज्या ज्या वस्तूची उपाधी लागते त्या वस्तूमुळे त्याला त्याचं नाव आलेलं असतं. म्हणजे साक्षी हा बाहेरही असतो आतही असतो आणि ते एकच आहे, त्याच्यामुळे त्याला खंड जर पडलं तर मग वस्तू दुसरी होईल. पण स्वरूपाला खंड पडत नाही म्हणजे आत्म्याला खंड पडत नाही. आत्मा चैतन्य हे आतमध्ये आणि बाहेर सर्वत्र एकच असतं. म्हणून तर तुम्हाला घटापटाधिकाचं ज्ञान कसं होतं त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुमच्या आमच्या व्यवहारासाठी हे करून दिलं म्हणून एवढे प्रश्न निर्माण झाले. श्री गुरु म्हणतात सर्प त्याचे ज्ञान, या ज्ञानास सर्प व त्याच्या ज्ञानास एकच अधिष्ठान आहे असे मानण्यास हरकत नाही. ते श्री गुरु म्हणतात की सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोन्हीला एकच अधिष्ठान असं म्हणायला हरकत नाही. कारण अंतकरणाची वृत्ती जेव्हा शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते तेव्हा त्या रज्जूचे प्रथम इदम असे सामान्य ज्ञान होते. या इदमाकार झालेल्या अंतकरणावरती जे चेतन अधिष्ठान आहे तेच साक्षी चेतन असून बाहेरही आहे. आतमध्ये जे चेतन आहे तेच चेतन बाहेर आहे. त्याला नाव वेगळे पडले म्हणून काय झालं? मग तुम्हाला सांगितलं की एकच मनुष्य आहे, त्या एकाच मनुष्याला काका, मामा, दादा, आप्पा अशी अनेक प्रकारची नावं असतात. मग असणारी ही जी नावं आहेत ती एकाच मनुष्याला आहेत, पण ज्याची उपाधी लागली त्याच्यामुळं ते वेगवेगळे नावं आले. तसं असणारं वस्तुपहित चैतन्य, दोरीपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य, प्रमाण चैतन्य वगैरे वगैरे जी नावं आली ती वेगवेगळी नावं एकाच चैतन्याला आले उपाधी भेदानं. तुम्हाला आणखीन जर कळत नसेल तर गिलासामध्ये पाणी आहे, टाकीमध्ये पाणी आहे, आणखीन एखाद्या माठामध्ये पाणी आहे, तर माठातील पाणी, पाटातील पाणी, टाकीतील पाणी हे कशामुळं? तर उपाधीमुळं. टाकीची उपाधी लागली, ग्लासाची उपाधी लागली, बाटलीची उपाधी लागली, माठाची उपाधी लागली, म्हणून हे असे नाव आहेत. आता तुम्ही सांगा, माठातील पाणी आता पाणीच आहे, घटातील पाणी पाणीच आहे, बाटलीतील पाणी पाणीच आहे, पण नाव काय झालंय? ग्लासातलं पाणी, माठातलं पाणी, पाटातलं पाणी वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर त्याप्रमाणे चैतन्य एकच असतंय, तर एका चैतन्याला अनेक प्रकारची नावं दिल्या गेलेली आहेत. कशामुळे दिलेले आहेत? तर उपाधीमुळे ऑटोमॅटिक नाव येतं. तर त्याप्रमाणे म्हणून म्हणले, म्हणून त्या इदमाकार झालेल्या अंतकरणावरती पै साक्षी चैतन्य आश्रित जी अविद्या अज्ञान ती सर्पांचे ज्ञान या दोन्ही रूपाने परिणाम पावते. या अविद्येतील अज्ञानातील तमगुण सर्पाचे उपादान कारण आणि सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान कारण. वरती जी रज्जूपर्यंत शरीराच्या बाहेर गेलेली आहे म्हणून वरती पै साक्षी चैतन्य बाहेर आहे. अंतकरणच बाहेरच्या पदार्थापर्यंत गेले तर बाहेर जाणारा जो अंतकरणाचा भाग त्याला वृत्ती असे म्हणतात. म्हणून वरती अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य बाहेर आहे. म्हणून वरती पहित साक्षी चैतन्य सर्प आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान आहे. बघा, वरती पहित साक्षी चैतन्य सर्प आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान आहे. आत्मख्याती न मानताही सर्प आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान एक साक्षी चैतन्य असे मानण्यास हरकत नाही. कारण परत जेव्हा रज्जूचे ज्ञान प्राप्त होते, प्रत्यक्ष ज्ञान होते, तेव्हा रज्जू आणि अंतःकरणावरती या दोन उपाधी एकत्र झाल्यामुळे त्यातील अधिष्ठान साक्षी चैतन्य एकच आहे. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प आणि त्यांच्या ज्ञानाची निवृत्ती होते. दुसरे असे की एकाच रज्जूवर कोणास सर्प, कोणास दंड, कोणास माला, कोणास भुरेशा अनेक पदार्थ दिसतात. त्या सर्वांना सर्प दिसतो, अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्वांना सर्प दिसतो, पण नंतर पाहावे तर पुरुषांना रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा त्याला झालेला सर्प भ्रमच नाहीसा होतो.
म्हणजे त्याच्याच अंतःकरण वरती उपहित चैतन्याच्या ठिकाणी भासणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. इतरांना भासणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. जर रज्जूपै चैतन्याश्रित अवेद्याचा परिणाम सर्प मानावा तर तो सर्वांना दिसला पाहिजे. पण एकाने रज्जूचे ज्ञान करून घेतले की सर्वांची सर्पभ्रांती नाहीशी झाली पाहिजे, तसं तर होत नाही. म्हणून इद्माकार अंतःकरणवर्ती उपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येचे कार्य सर्प आणि त्याचे ज्ञान आहे हे सिद्ध झाले. दुसरे असे पहा की भिंतीवर एखाद्याने सर्पाचे चित्र काढले, ते सर्वांना दिसते. एकाने ते पुसून टाकले की सगळ्यांना ते दिसेनाचे होते. पण दोरीवर बसलेला सर्प ज्याला भ्रम होतो त्यालाच फक्त तो दिसतो, इतरांना दिसत नाही. तसेच ज्यांना भ्रम निवृत्त होतो त्यालाच तो दिसत नाही. यावरून रज्जूपै चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता अंतःकरणोपै साक्षी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम मना म्हणते ते सर्प आणि सर्पज्ञान आहे असे मानावे. तर हे जसं आहे, ज्याला दोरीवर भ्रम होतो त्याप्रमाणे ज्याचा भ्रम गेलेला नाही आणि त्यालाच हे जगत्रय दिसतं. ज्याचा भ्रम गेला किंवा ज्याला जग बाधित करता आलं, त्रिकालिक अत्यंतता अभाव करता आला, त्याला जग नाही किंवा त्याला जग दिसत नसून तुम्ही म्हणता त्याला काय दिसतं, तर तुम्ही सांगा ब्रह्मज्ञानाला काय दिसतं, तर ते तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणत असताना महाराज आमचं जाऊ द्या हो, आम्हाला काही कळत नाही, आम्ही अज्ञानी आहोत. पण तुम्ही तर लय ज्ञानी म्हणतात, मग तुम्हाला जर ज्ञान असेल तर तुम्हाला जग दिसतं का नाही हे आम्हाला सांगा. तर आम्ही तुम्हाला असं सांगू की आम्हाला हे जग जरी दिसत असलं तरी जग कल्पित आहे, जगाचा भ्रम आहे, जग अनिर्वचनीय आहे, बाधयोग्य आहे, त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे आणि या चैतन्यावर जे भासतं ते मिथ्या असतं, याचं दृढ अपरोक्ष ज्ञान व्हायला हवं. तर त्या पद्धतीने आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण हे सगळं चेतनच आहे. चेतनच असल्यामुळं तर ह्या वस्तू भासायला लागल्या. चेतन जर नसतं तर जगच नसतं. चेतन जर नाही तर हे काहीच दिसणार नाही. ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी चेतन आहे. इकडं चेतन आहे आणि तिकडंही चेतन आहे. चेतन म्हणजे आत्मा आणि आत्मा सर्वत्र व्यापक असल्यामुळे आणि तेच आपलं स्वरूप असल्यामुळे जे हे जगत्रय भासत आहे त्याचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे. त्रिकालिक अत्यंतता अभाव म्हणजे बाध आहे. बाध म्हणजे ती वस्तू नसतेच, ती वस्तू कल्पित असते, ती वस्तू भासमान असते आणि तसं हे जगत्रय भासमान आहे, कल्पित आहे. तर हे आपण चांगला अभ्यास करून ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून म्हणले सर्प आणि सर्पज्ञान हे आहे मानावे, ज्याप्रमाणे स्वप्नातील पदार्थाचे व त्याच्या ज्ञानाचे अधिष्ठान साक्षी चैतन्यच आहे, त्याप्रमाणे साक्षी चैतन्याश्रित असणारी स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय जी अविद्या, तिचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान हे आहेत. अशा अनिर्वचनीय पदार्थांची प्रतीती, कथन, तिलाच अनिर्वचनीय ख्याती असे म्हणतात. हाच विषय अधिक स्पष्ट व्हावा म्हणून शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो. तर हा आजचा जे प्रश्न, उद्याचा प्रश्न आहे ते आपण उद्या बघू. आधार आणि अधिष्ठानातील भेद. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रविदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे हेने वाग्यज्ञ तोसावे, तोसोने मज द्यावे पसाय दान हे. जय कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, त्याला कल्पतरुचे आरव चेतना चिंता.